बर शांत ऐक, आम्ही 2 दिवसासाठी बाहेर चाललोय. घरावर नीट लक्ष ठेव आणि घर सगळं स्वच्छ ठेव. हे घे घरची चावी. होय मॅडम. आता या घराची मालकीनी मी जामेली एकदाची वैताग आणला होता पार. तिच्या साड्या, लाल साडी, बाई ही तर लय भारी साडी आहे. एखादी साडी घेऊन गेली तरी तिला काय फरक पडणार आहे? तिच्याकडे हजारो साड्या पडल्यात. तरी म्हटलं कुत्री एवढी गोरी कस काय झाली? या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का, आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसणार. पडले एवढं घरात पडले तरी मला कधी बोलली नाही डुक्कर तोंडाची. शांता घे एक घास तू पण खा, कुत्री मेली. अगं बाई आले तुम्ही. साहेब पाणी बिणी आणू काय? नाही नको नको नको. शांता हा खाल्लीस का नाही काही? नाही साहेब नाही खाल्लं काही. का? आता तुम्ही घरात नाही कसं कुठं हात लावायचा? तुझंच घर आहे की, काहीतरी करून खायचं की. काहीतरी येण्यासारखं झाले का सगळे कामं? हा झाले, आता निघते साहेब. येते साहेब. हा या या. हा. शांता थांब 1 मिनिट. हे बघ, एखादी साडी घेऊन गेली तरी तिला काय फरक पडणार आहे? तिच्याकडे हजारो साड्या पडल्या. तरी म्हटलं कुत्री एवढी गोरी कस काय झाली? या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का, आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसणार. पडले. कॅमेरा लावला मॅडम, तुम्ही मला सांगितलं नाही. मी तुमच्या साड्या आणि तुमचं ते मेकअपचं क्रीम आणून देते. ते काय झालं, माझ्या भावाच्या पोराचं लग्न होतं ना मॅडम, मला घालायला साडीच नव्हती मॅडम, त्याच्यामुळं मी आज आणणारच होते पण ना ते विसरले कस काय माहित. मी उद्या आणते मॅडम, उद्या सगळं आणून देते. अरे मला फिरायला जायचं, कुठं जाऊ सांग की. मसनात. आईला वातावरण किती मस्त झालंय. वहिनी गरम गरम अद्रक टाकून 1 कप चहा करा. ओ भाऊजी, मी का तुमच्या घरात कामाला आहे का? वहिनी चहा करा, जेवण करा, हे करा ते करा. वातावरण लय भारी आहे म्हण. हो तुम्ही बोला की काय तर. अरे कधीपर्यंत आणि कुठंपर्यंत भावाची इज्जत घालणार आहेस? भावाच्या आणि वहिनीच्या जीवावर कुठंपर्यंत बसून खाणार आहेस? मोठा लट घोडा झालायस. तुला लाज वाटते का? तुला चहा करून पिता येत नाही? जा तुझं तू चहा करून पे. गाढव कुठला. माझ्या हिश्श्याच्या जमिनीचे कागदपत्र आहेत, पटदिशी 2 जण सही करा. अगं माझ्या सोन्यासारख्या भावाला एक कानाच्या मागे एक काळा टिक्का लाव की नजर लागल पाप बिचाऱ्याला. लई देख नाही ग माझा भाऊ. होय होय भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या बहिणीसोबत तुमचं लग्न लावून देते. होय होय, कसलं सोन्यासारखं गुणाचा आहे रे बाबा भाऊ. असला भाऊ मिळाला कुठं तर 7 जन्माचं पुण्य पाहिजे. भारी आहे रे बाबा, किती नम्र आहे, किती समजदार आहे. तू अजिबात काळजी करू नको मापिलू. तुला गोव्याला पैसे द्यायला देऊ जातोच गोव्याला तू? देऊ. हा थांबा. अगं ते माझं हे कुठं गेलं ग पॉकेट. तुला किती देऊ पैसे? 15,000. 20,000 दे घ्यायला. 20 नाही 25,000 द्या. आई घे म्हणून 20-25,000 द्यायला. आणि आई खेळा धपाटे करून दे, सगळं करून दे. आणि एक काम कर की माझ्या मिवणीला बोलव की. माझ्या मिवणी सोबतचा. होय 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 होय. लाजलं बघ, लाजलं. तिच्यावरच जा. माझ्या बहिणीला फोन करून बोलून घेते. तिच्यावर जा. तुझं आल्या लग्न लावू. भाऊजी तुमच्यासारखं हँडसम पोरग या दुनियात कुठंच नाही बघा. तुम्ही लय हँडसम आहे भाऊजी. आई सुनीचं भांडण झालं वाटतं. सुनीला कोणतरी ठोकलं वाटतं. पळा 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 पळा. माझ्या सुनाला मारतेस वे. आज काय तुझं खरं नाही. तुझा मुडदा बसला तुझा.
वहिनी थांबा, तुम्ही मागे वा फक्त, नाहीतर अजून मार खाचीला. माझ्या मनातली इच्छा पूर्ण कोण केलं? नाव सांग फक्त त्याचा. सांग तू नाव फक्त. माझ्या मालकिनीला मारतीस व्हय? आज तुझे हात पाय मोडले म्हणून समज. माझ्या आईचा राग तुला माहित नाही. आता कसं चावत्या बघ तुला. आई चाव बघ तू तिला. अहो द्या आता पैसे. पळा. मला तारीख पळ आई. आई थांब नको. पळ आई पळ. पळ पळ पळ.